महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून देण्यात येणारं गृहोपयोगी वस्तुसंचाचं वाटप सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू होतं। पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 22 जुलैपासून मंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील गृहोपयोगी वस्तुसंचाचं वाटप पोर्टल पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील असा मेसेज करून वाटप बंद करण्यात आलं आहे। इतर जिल्ह्यामध्ये मात्र गृहोपयोगी वस्तुसंचाचं वाटप केलं जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यावरती एक प्रकारचा अन्याय होतोय। त्या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नासंदर्भात सांगली जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली। यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना भांडी संच वाटप करावं, तालुकानिहाय कॅम्प सुरू करून कामगारांना सेवा सुविधा पुरवाव्यात यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी कामगार आघाडी कृती समितीचे नेते विजय हेगडे, संतोष माळी, डॉक्टर दगडू माने, विकास गायकवाड, दादासो सुतार, अमर कांबळे, अशोक पाटील, भैयासाहेब धनवडे, निहाल कांबळे, रावसाहेब बेडगे, गीता कमलाकर, संजय अडसुळे आदी मान्यवर उपस्थित होते। शिरो प्रतिनिधी मराठी एस न्यूज।